तुम्ही पाहिले का, काही लोक कमी मेहनत करूनही पुढे जातात आणि काही लोक आयुष्यभर राबूनही तिथेच राहतात. आज मी जे काही सांगणार आहे ते मोटिवेशन नाही, तर हे खरं सत्य आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मेहनत चुकीच्या ठिकाणी. खूप लोक दिवसभर काम करतात, पण कोठे जायचं आहे हेच माहीत नसतं. आता काम करणं आणि योग्य दिशेने काम करणं वेगळं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर 12 तास मजुरी करून देखील पैसे तिथेच आहेत, आणि 2 तास स्किल शिकणं हे भविष्यात पैसेच पैसे आहेत. 2. गरीब माणूस वेळ विकतो आणि श्रीमंत माणूस कौशल्य. आता गरीब माणूस म्हणतो आज मी किती कमावलं, पण श्रीमंत माणूस म्हणतो मी आज काय शिकलो. म्हणून सांगतोय की गरीब महिन्याचा पगार बघतो आणि श्रीमंत अनेक उत्पन्नांचे मार्ग शोधतो. भाग 3. भीती सर्वात मोठी अडचण आहे आणि म्हणून गरीब माणूस म्हणजे घाबरतो. कशाला घाबरतो तर मला हे जमेल का, लोक काय म्हणतील, आणि ह्यात फसलो तर. आता श्रीमंत माणूस देखील फसतो पण पुन्हा उभा राहतो. गरीब माणूस फसण्याआधीच थांबतो. भाग 4. चुकीचे सल्ले. खूप लोक आयुष्य चालवतात म्हणजे शेजारच्यांच्या सल्ल्यावर, नातेवाईकांच्या भीतीवर आणि समाज काय म्हणेल यावर. सांगायचं इतकंच की ज्याचं आयुष्य बदलत नाही किंवा बदललं नाही तेच लोक सल्ले जास्त देतात. भाग 5. शिक्षण नाही, माहितीचा अभाव नाही. पण आज माहिती आपल्याला फुक्कट आहे, मोबाईल हातात आहे, इंटरनेट आहे, तरीही लोक फक्त रील्स, गॉसिप, राजकारण, अफवा वेळ यात घालवतात. आता खरं सांगायचं असं आहे की मोबाईल ज्ञानासाठी वापरला तर भविष्य बदलतं, करमणुकीसाठी वापरला तर आयुष्य तिथंच राहतं. गरिबी ही नशीब नाही, ती सवय आहे, आणि सवय बदलली तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरं बोलत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ अजून धक्कादायक असेल. धन्यवाद.